कळंबोली येथे आरोग्य शिक्षण आणि समाजसेवेच्या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भारतीय जनता पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पुढाकाराने कळंबोली येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8, कळंबोली गाव येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व उद्योजक JM म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी साहित्य वितरण आणि मधुमेह तपासणी शिबिर अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। विद्यार्थ्यांना वह्या वाटप, पाट्या, पेन्सिल, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला स्वतः आमदार प्रशांतदादा ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व उद्योजक JM म्हात्रे, भाजप युवा नेते परेश ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर व पनवेल महानगरपालिकेचे अनेक नगरसेवक तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरसेवक रवींद्र भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडून एका वर्षात खूप काही शिकायला मिळाले। असे नेतृत्व मला आजपर्यंत कधी लाभले नाही। त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे। कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक रवींद्र भगत यांनी वाढदिवसानिमित्त जनहितार्थ विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले। यावेळी बोलताना आमदार ठाकूर म्हणाले की जनतेला मागील काळापेक्षा अधिक पुढील काळासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे। जिल्हा परिषद शाळा पनवेल महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी महानगरपालिकेत महापौर ठराव करून घेतील। विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी महापालिका चांगल्या शाळांची निर्मिती करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे जनहिताला प्राधान्य देणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी उपस्थित जनतेला पाहायला मिळाली। आपल्या वाढदिवसानिमित्ताने ही उपस्थित सेक्रेटरी चालू झाल्यामुळे मी आपला मनपूर्वक आभार मानतो या कळंबोलीच्या वतीने। कारण खरं तर पाहिलं तर या ठिकाणी हॉस्पिटल भरपूर आहे, परंतु महानगरपालिका आज नितीन पाटील महापौर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। खरंच म्हणजे महापौरांचं पण आपण पण केलं आभार मानलं पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून कळंबोलीच नाही तर इतर सर्वच ठिकाणी उपस्थित सेक्रेटरीचे सामान्य लोकांना कशा पद्धतीचा औषध उपचार होतील यासाठी त्यांच्या माध्यमातून या उपस्थित सेंटर चालू केले। त्याचबरोबर या कळंबोली जिल्हा परिषद शाळेत ठिकाणी पण आपण एक शाळेच्या मध्ये याच्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम वही वाटण्याचा कारण ठेवले। परंतु हे करत असताना मला फक्त आमदार साहेबांच्या बद्दल एवढंच बोलायचं आहे तर नेता कसा असावा, म्हणजे नेता नसून प्रत्येक कार्यकर्त्याला आपला जवळचा सहकारी कसा आहे। खरंच साहेब तुम्हाला सांगतो, मी जो गेले 20-25 वर्ष पक्षाचे काम करतात, संसदेमध्ये काम करतात सर, परंतु तुमच्यासारखा नेता मला भेटणं म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। कारण मी प्रत्येक नेता बघितले, सगळ्या ठिकाणी फिरलोय, पण तो काम करत असताना एखाद्या गोष्टीचा फॉलो कसा होतो, प्रिन्सिपलची तुम्ही मला सांगितलं जसं प्रिन्सिपल कसा असतो तशा पद्धतीचा आता काम करतात तुम्ही या ठिकाणी। मी या ठिकाणी फक्त आमदार साहेबांच्या बद्दल एवढं सांगेल की साहेब तुमच्याकडनं भरपूर काय मला जे 20 वर्षात मी काही शिकलो नाही तर तुमच्याकडे या वर्षभरात मी शिकलोय। आपला आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू द्या, एवढंच मी आज सांगितलं करतो आणि आपला सर्वांच्या वतीने आपल्या मनातून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जय महाराज। भारत माता की जय, वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आपल्या कळंबोलीतील कार्यसम्राट नगरसेवक रवीशेठ भगत यांनी आज या ठिकाणी आरोग्य शिबिर, आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड वाटप, त्याचबरोबरीनं जिल्हा परिषद शाळेमध्ये बक्षीस समारंभ, वह्या वाटप, याचबरोबरीनं आपल्या पनवेल महापालिकेच्या UPSC सेंटरचं
केंद्र क्रमांक 8चं स्थलांतर झालेल्या नव्या बिल्डिंगमध्ये त्याचं उद्घाटन आणि त्याचबरोबर विद्युत हायमासचं भूमिपूजन, रस्त्याचं उद्घाटन अशा विविध रूपी कार्यक्रमांचं आयोजन आज या ठिकाणी केलं आणि त्याला त्यांनी माझ्या वाढदिवसाची जोड दिली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले नेते सन्मान्य जय म्हात्रे साहेब, पनवेल महापालिकेचे महापौर सन्मान्य नितीनभाई पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकरजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिलाताई पाटील, या कळंबोलीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमर पाटील, मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, विविध नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे पदाधिकारी, पनवेल महापालिकेचे अधिकारी, उपस्थित असणारे सर्व या परिसरातील नागरिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या कळंबोलीतील भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाला जवळपास 2 ते 2.5 तास उशिराने सुरुवात झाली त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि काही अंशी या उशिराला मी जबाबदार आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी देखील मागतो. आपण सगळेच जण या पनवेल आणि परिसरामध्ये राहत आहे आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल आला पाहिजे. जसं महापौरांनी मला शुभेच्छा दिल्या की आतापर्यंत काय जे आयुष्य काढलं असेल यापेक्षा चांगलं काढा, तसं आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा आहे. कालपर्यंत आम्ही जे आयुष्य जगत होतो त्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगलं पाहिजे. कालपर्यंत आमच्या पिढ्यांनी जे भोगलंय ते आमच्या पुढच्या पिढ्यांना भोगावं लागता कामा नये आणि या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काम करतायत. आज माझा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या ज्याचा असतो त्याच्याबद्दल सर्वसाधारणपणे बरं बोललं जातं, वाईट तर बोललं जात नाही, उशिरा आला तरी कोणी शिव्या देत नाही. त्यामुळे आज तुम्ही सगळेजण हसताय, मला कल्पना आहे मनात काय बोलताय, पण तरी सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे की या देशामध्ये 2014 साली नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं. एक नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार याच्या आधीची या देशाची स्थिती आणि आताची स्थिती जर आपण पाहिलं, प्रचंड बदल लोकांच्या जीवनामध्ये मोदीजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आलेला आहे. आपण पाहू शकतो मोदीजींनी सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. महिलांच्या बाबतीमध्ये सत्तेमध्ये आले आणि त्यांनी जाहीर केला कार्यक्रम 15 ऑगस्टला 2014च्या मे मध्ये सत्तेत आले. 15 ऑगस्टला जाहीर केलं शौचालय बांधणार. शौचालय बांधणार 15 ऑगस्टच्या भाषणात त्याच्या आधी पंतप्रधान नाही बोलायचे, पण त्यांनी सांगितलं सार्वजनिक शौचालय. आधी सार्वजनिक शौचालयांना सुरुवात झाली, मग पुढे पाहिलं तर आपण व्यक्तिगत शौचालय सुरू झाली. ज्यांनी व्यक्तिगत शौचालय बांधलेलं नाही त्याला ग्रामपंचायतीला उभं राहता येत नाही, राहायला निवडून आला त्याचं सदस्यत्व जात होतं. मग त्यांनी खाती उघडायला लावली महिलांची. त्या खात्यांमध्ये कोविडच्या काळामध्ये 3 महिने 500 रुपये टाकले. कोविडचा काळ आला, केंद्र सरकारनं मोफत धान्य मोहीम चालू केली आणि स्वस्त धान्य मोहीम चालू केल्यानंतर 5 किलो मानशी धान्य आपल्याला मिळायला सुरुवात झाली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत विमा, मोफत खायला, मोफत विमा आणि मग रस्ते आपण पाहतोय, रेल्वे, विमानतळ, एक सुविधा द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य माणसाचं जीवन सुद्धा बदलून गेलेलं तुम्ही आम्ही पाहू शकतो. आणि म्हणूनच असे कितीतरी कार्यक्रम मी सांगू शकतो, पण आज या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कार्यक्रमांचं आयोजन विषय तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्या तुमचे नागरिक काही तिथे वेगवेगळ्या स्टॉल्स मध्ये आहेत आणि ते या सगळ्याचा फायदा घेत आहेत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की निश्चितपणे याचा फायदा घेतला पाहिजे. रविवारच्या दिवशी आपल्या पनवेलमध्ये राज्याच्या मंत्री आलेल्या होत्या आणि त्यावेळेला समाधान शिबिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ते आयोजित केलेलं होतं आणि खाली आम्ही स्टॉल पाहिले, कितीतरी स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत. तिथे आपल्या गावातल्या महिला मंडळींचे मगाशी स्वागत करायला इथे व्यासपीठावर आलं होतं. त्या हॉलच्या माध्यमातून त्यांनाही आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रोजगाराच्या संधी निर्माण करून द्यायचा प्रयत्न करतायत. पण आज महिला बालकल्याण सभापती आणि सगळ्या सदस्या या ठिकाणी मंचावरती आहेत. या पनवेल महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं
अनेक योजना महिलांच्या उत्थानासाठी आयोजित केल्या जात आहेत, वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून या पनवेल महापालिकेच्या आमच्या ज्या महिला आहेत यांच्या जीवनामध्ये एक नवीन बदल हा आपण घडवून आणू शकतो. आमच्या सगळ्या महिला नगरसेविका यांच्याबरोबर आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या अनुषंगाने कटिबद्ध आहेत. मी हे सगळं माझी तारीफ रवी भगत करत होते. मला या ठिकाणी सांगायचं आहे, आपण कोणाला कोणाला तरी पाहून हे सगळं करत राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 सालापासून ते पंतप्रधान आहेत. ते पंतप्रधान म्हणून आपण बघतोय की इतक्या मेहनतीनं देशभर प्रवास करतात, देशाच्या बाहेर जातात, देशासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे महत्त्वाचे करार करतात, देशाची ताकद ती वाढवत असतात. एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुट्टी घेतली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून एक दिवस सुट्टी घेत नाही. आपण त्यांच्या कुठेतरी अनुकरण केलं पाहिजे. ते सांगतात आमच्या वाढदिवसाला कुठेतरी फटाके मोठे वाढवू नका, कुठेतरी केक कापू नका, त्यापेक्षा सामाजिक कार्यक्रम करा. आणि म्हणून मला आनंद आहे की मी सुद्धा म्हटलं की आपणही त्यांच्या पावला पाऊल टाकत चाललं पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं. आणि म्हणून सामाजिक कार्यक्रमाचं आवाहन केलं. आणि आज इतके माझे सगळे सहकारी हे मंचावरती उपस्थित आहेत, काही आपल्यापैकी समोर उपस्थित आहेत. मंचावरच्यांनी कोणीतरी आयोजन केलंय, त्याला यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली आहे. म्हणजे मला आनंद आहे की माझा वाढदिवस आहे, मला माझ्या खिशामध्ये हात नाही घालायला लागत आणि इतके सगळे कार्यक्रम होऊन जातात. आता ज्यांच्या खिशामध्ये पैसे सुद्धा मध्येच पैसे आहेत असं करा, तर त्यांनी खर्च केले म्हणजे त्यांचे खर्च झाले काय माझे झाले काय, पण मी त्यांना धन्यवाद देतो. मेहनत त्यांनी घेतली, पैसा त्यांनी खर्च केला आणि दुवा तुम्ही मला देताय, यापेक्षा जास्त भाग्य कोणाचं काय असू शकतं. यापेक्षा जास्त भाग्याची गरज नाही. नशिबात दिलं असेल ते होईल, पण नशिबाचे लिहिलं ते होईल आणि त्याचं पूर्णपणे समाधान आहे. आज आमदार आहे तर तुमच्यामध्ये बसता उठता येतंय, 2 तास उशिरा होईना कार्यक्रमाला पोहोचता येतंय, यापेक्षा मोठी जबाबदारी मिळाली तर अजून कठीण होऊन जाईल, तेव्हा विचार करा. तर त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या पनवेल महापालिकेच्या मध्ये ज्या वेळेला लोकांच्याकडे कौल मागायला गेलो, इथं जिल्हा परिषदचे अध्यक्ष या ठिकाणी बसले, भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पहिल्यांदा या रायगड जिल्हा परिषदेवर बसलाय. जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला कौल मिळालेला आहे. ते कशासाठी लोकांनी कौल दिला? त्या लोकांनी दिला त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या भारतीय जनता पार्टीकडून, महायुतीकडून आहेत. आणि या अपेक्षा पूर्ततेसाठी आम्ही पूर्वी काम करत होतो त्यावेळेला कदाचित त्याच्या काही जबाबदारी आमच्याकडे नव्हत्या, जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्याकडे नव्हता. आता दिली जबाबदारी तर आता यापेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल, यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि सर्वांचा विचार करत करत आपल्याला पुढे जावं लागेल. आपले नेते माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब हे नेहमी सांगतात, हम दिन 4 रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मा. म्हणजे आपण या भारत मातेच्या साठी काम करतो. भारत माता म्हणजे आपण सगळेच जण जे नागरिक आहेत त्या भारत मातेचे पुत्र आहात, आपण या ठिकाणी सुपुत्र आहात. तर त्यामुळे आपल्या सगळ्यांच्यासाठी काम करणं ही मंचाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे ही जबाबदारी समजून मी आमचे सगळे सहकारी या ठिकाणी काम करतोय. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, जय म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवत असताना आज तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळं सत्तेची सूत्र ती आमच्या हातामध्ये आहे. ही सत्तेची सूत्र आम्हाला कुठेतरी मोठ्या गाड्यांमध्ये मिळवण्यासाठी नाही, आम्हाला कुठेतरी खूप या ठिकाणी छान शोकीनं राहण्यासाठी नाही, तर त्या सत्तेच्या आधारे सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत राहिलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून हा कौल आम्हाला मिळालेला आहे, त्याची जाणीव घेऊन आम्ही काम करत राहणार आहोत. आज वेगवेगळ्या या ठिकाणी सामाजिक कार्याचं आयोजन या ठिकाणी झालं. आमच्या सगळ्या सहकारी कोणाचं नीट स्वागत होऊ शकलं नाही, कोणाला या ठिकाणी सगळ्यांना मनोगत व्यक्त करता आलं नाही, पण तरी हे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सगळेजण मिळून एक टीम म्हणून या पनवेल वासियांच्या, कळंबोली वासियांच्या सेवेसाठी सातत्याने काम करत राहू अशी ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने देतो. हा फेटा, हा मानाचा तुरा हा तुमच्यामुळे आहे. तुम्ही जे आशीर्वाद देताय त्यामुळेच हे वैभव आहे. हे असंच टिकून राहण्यासाठी तुमचं काम आम्ही करत राहू, तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहावे इतकीच प्रार्थना या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा उशिराने या ठिकाणी आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पनवेल महापालिका माननीय महापौर नितीनबाईंच्या नेतृत्वाखाली नवनवे पावलं उचलते. आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं. आता जिल्हा परिषदचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. मी शाळेच्या कार्यक्रमाला येणार नाही,
पण महापौर आणि आमच्या सगळ्या नगरसेवक यांच्या वतीनं मी जिल्हा परिषद अध्यक्षांचा आभार मानतो की दीर्घकाळ पनवेल महापालिका हद्दीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या महापालिकेला हस्तांतरित करा अशी आपण मागणी करत होतो. गेल्या जीबी मध्ये परवाच्या माननीय आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर यांनी या ठिकाणी या शाळा हस्तांतरित करण्याचा ठराव घेतला. आता महापौरांची पाळी आहे. आता येणाऱ्या महासभेमध्ये महापालिकेला तो ठराव करावा आणि लवकरात लवकर आपण म्हणूया तुमदार अशा शाळा या पनवेल महापालिकेच्या आपण सगळेजण उभ्या करूया. त्या माध्यमातून गोरगरिबांची मुलं या शाळेमध्ये अतिशय दिमाखाने शिकू शकतील यासाठी आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं जिल्हा परिषद अध्यक्षांचं मनापासून आभार व्यक्त करून टाकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.